एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या डगरावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या अवताराचा जन्म या मातीमध्ये झाला. शत्रूंच्या पायाखालची माती सरकायला लागली, दृश्यांच्या डोळ्यातील पाणी सांडायला लागलं. अरे या माणसाचं करायचं काय? कारण कीर्तीवरती कीर्ती ऐकायला येत होती महाराज. हरी ओम नमो श्री जगदंबे नमन तुझं अंबे करुणी प्रारंभे. डफावर थाप दुनियाचा, डफावर थाप दुनियाचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूंचं गात गुणगान जिरह जी 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 जी. शिवप्रभूंचं गात गुणगान जिरह जी 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 जी.
अफजल खानानं घातला. एवढ्यावर सुद्धा राहिला नाही. तुळजापूरला निघाला. तुळजापूरमध्ये पोहोचताच आया बहिणीवरती हात टाकला. वस्त्र काढण्यात आली. भर चौकात चालू होता हा नंगानाच. एवढा धुमाकूळ त्या अफजल खानानं घातला. एवढ्यावर सुद्धा राहिला नाही. तुळजापूरमध्ये पोहोचल्यानंतर एवढा धुमाकूळ तर घातलाच, पण त्या आई तुळजाभवानीवरती सुद्धा हात घातला. हात टाकला महाराज आणि पंढरपूरला निघाला. पंढरपूरच्या दिशेने जेवढ्या नद्या होत्या ना, त्या नद्यांमध्ये रक्त वाहत होतं. रक्त पाणी वाहत होतं. ज्या नद्यांमध्ये पाणी व्हायचं त्याचं रक्त वाहू लागलं. अहो, ज्या झाडांना पानं असायला हवी होती, फुलं असायला हवी होती ना, त्या झाडांना माणसांचे मुंडके छाटून लावण्यात आले. एवढा धुमाकूळ त्या अफजल खानानं घातला. रहमतपूरच्या दिशेनं खान वाईला आला. प्रतापगडच्या पायथ्याशी खान जेव्हा महालाला बाहेर उभा केलं आणि राजांना स्वप्न पडलं होतं. स्वप्नामध्ये आई तुळजाभवानीचं स्वरूप साक्षात्कार झाला आणि स्वप्नामध्ये आई तुळजाभवानीनं सांगितलं, राजा भवानी असं लावलं तलवारीला. निघताच नियमाप्रमाणे आई तुळजाभवानीला गोंधळ घातला. गोंधळी बोलवण्यात गेले आणि त्या गोंधळांनी आपला गोंधळ सुरू केला. आम्ही आंब्याचे गोंधळी राजांची आणि खानाची गळाभेट होते आणि गळाभेट होताच खान दगा करतो. दगा केलेल्या राजांना समजतो. कटारीचा वार शिवाजी राजांवरती खान करतो महाराज. कटारीचा वार त्याने केला. कटारीचा वार त्याने केला. खर खर आवाज आला. खर खर आवाज आला. चिलखत होता अंगाला. आणि राजांनी तेवढ्यात वाघ नख काढले आणि खानाच्या पोटात जाती बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. अरे त्या रायगडावरती 32 गडाचं सोनेरी सिंहासन त्या रायगडावरती उभारलं. अरे उभाच नाही, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अनंत अवतार घेतो. तुम्ही म्हणशाल एवढा नंगानाच सुरू होता, एवढा त्या अफजल खानानं धुमाकूळ घातला, तेव्हा तुमचा भगवान परमात्मा गेला कुठे तर लक्ष देऊ नाही का मंडळी? कलियुगातला दुसरा श्रीकृष्ण म्हणजे माझे छत्रपती शिवाजीराजे. माझे छत्रपती शिवाजीराजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. कलियुगातला दुसरा श्रीकृष्ण म्हणजे माझे छत्रपती शिवाजीराजे. अहो एवढंच नाही, एवढ्या लढाई करताना, एवढे गड जिंकत
आईची बाहेर तिची चमचमती धार कशी घुसती कशी घुसती कशी घुसती अरे मारा शिवरायाची तलवार